गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एरंडी गावात काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने आदिवासी समाजावर थेट हिंसाचार केलाय। आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्यावर चपलेने मारहाण केली गेली आणि तक्रार केल्यावर तिच्या घरावर हल्ला घडवून आणला। पैशाच्या बळावर कायदा मोडणाऱ्या या नेत्याच्या या कृत्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। घटना 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साधारण 7 वाजताच्या सुमारास घडली। एरंडी गावातील 42 वर्षीय आदिवासी महिला मीनाक्षी घनश्याम पंधरे हिच्या अंगणात काँग्रेसचे नेते अनिल सुखदेव दहिवले घुसले आणि तिचे केस धरून चपलेने तिला मारहाण केली। हे एवढ्यावरच थांबले नाही, पीडितेने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर आरोपीने 10 ते 15 युवकांना दारू पाजून तिच्या घरावर हल्ला घडविला। मी मीनाक्षी घनश्याम पंधरे, एरंडी 1 तारखेला मी आपल्या घरी आपल्या अंगणामध्ये होतो। आम्ही दोघांचा मध्ये बोलत होतो तेव्हा अनिल दैवले रोडाने जात होता। त्यावेळेस आम्ही बोलत असताना तो आला आणि मला शिवागाडी का करतस म्हणून मला त्यांनी केस खिचून चपलेना खूप बेदम मारहाण केली। तुरंतच आम्ही पोलीस स्टेशनला गाठलो। आमच्या मागे तो पण आला। आम्ही रिपोर्ट लिहिलो। आम्ही तिथं असताना त्यांनी गावातले 10-12 मुलं दारू पाजून आमच्या घरावर मारहाण करण्यासाठी घरामध्ये घुसून माझ्या पोराला धमकी दिली, माझ्या आईला धमकी दिली। तो पैशाचा रोप दाखवून आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे आमच्या जीवाला हानी आहे। आम्हाला तुरंत न्याय पाहिजे। या हल्ल्यात पीडितेच्या मुलाला आणि म्हाताऱ्या आईला ढकलाढकली करण्यात आली। स्थानिक ग्रामस्थांच्या मते आरोपी दहिवले पैशांच्या जोरावर शाळा, कॉलेज तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण ठेवून गावकऱ्यांना धमकावत असल्याचेही स्पष्ट झाले। प्राप्त माहितीनुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही। गावकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की प्रशासनाने योग्य कार्यवाही केली नाही तर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात संतप्त होण्याची शक्यता आहे। ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी धक्कादायक ठरली आहे। पैशाच्या जोरावर कायदा मोडणाऱ्या नेत्यांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे।